नमस्कार मित्रांनो. 1 जूनच्या भागामध्ये रघुनाथ म्हणतो, बंधू तुझं कुटुंब आणि लालीचं कुटुंब कायम ह्या घरात राहा. ह्या घरावर मी आजपासून पाणी फेरतो. पण माझी एकच इच्छा आहे, ह्या घरामध्ये 2 चुली होऊ देऊ नका. उमा मंजूजवळ येते आणि म्हणते, मंजू अगं तुझ्या मनामध्ये एवढं खतखतत होतं. अगं मला एकदा जरी बोलून दाखवलं असतं ना, तरी स्वयंपाकघरामध्ये तुझ्या मनासारखं झालं असतं. हात जोडते आणि म्हणते, मंजू माझी एकच विनंती आहे, ह्या घरामधील चूल अखंड राहू दे. तिच्या बोलण्यामुळे मंजूला खूप रडायला येतं. आता उमा लालीकडे बघते. लाली वाकडं तोंड करते. उमा रघुनाथ समोर जाते आणि म्हणते, अहो तुम्ही जो निर्णय घेतला ना, तो योग्यच घेतला. ह्या घराच्या भल्यासाठी घेतला. पण तुम्हाला खात्री आहे ना, ह्या घरातील चूल दुबंगला जाणार नाही? रघुनाथ स्माईल करतो आणि मान हलवतो. उमा सगळ्यांना हात जोडते आणि म्हणते, तुम्ही सगळे सुखी राहा. आम्ही ह्या घरातून बाहेर पडतो. आता मात्र शिनू, श्रीकांत आणि बंधू धावतात. शिनू म्हणतो, उमाई. बंधू आणि कांता म्हणतात, उमा वहिनी हे काय करताय? रघुनाथ फक्त पुढे पाऊल टाकतो. लाली म्हणते, थांब दादा, तू ह्या घरावर पाणी फेरलं ते ठीक आहे. ह्या ओवीचं काय? हिला इथे सोडून हिच्यावर पण पाणी फेरलं हे आता मला सांगू नकोस. हे संध्याचं पोर माझ्या उरावर नको. हिला घेऊन जा तुझ्याबरोबर. श्रीकांत म्हणतो, लाले अगं हे काय बोलतेस तू? लाली म्हणते, तुम्हाला गब्बासा बोलले ना मी. बोल दादा, हिचं काय करतोस? रघुनाथ ओवीकडे बघतो आणि उमा रघुनाथकडे. रघुनाथ लालीला म्हणतो, आजची रात्र तिला इथेच राहू दे. उद्या विजयराव येतील आणि तिला घेऊन जातील. आता मात्र चारूला खूप आनंद होतो आणि ती स्माईल करते. ओवी म्हणते, नाही दादा. आता ती पुढे येते आणि उमाचा हात हातात घेते आणि म्हणते, लाली आत्या बोलल्या नसत्या ना, तरी मी कुठेच गेले नसते. मी तुमच्याबरोबरच आले असते. उमा म्हणते, अगं बाळा तुझी तब्येत? ओवी म्हणते, मावशी काहीच नाही होणार. तुम्ही मुलगी मानलंय ना मला, मग तुमचा हात सोडून कसा जाऊ? सो इथून पुढे तुम्ही जिथे राहाल तिथेच मी राहणार. मॉम मला सोडून गेली आणि तिची जागा तू घेतली. मग अशा संकटात मी तुम्हाला नाही सोडून जाऊ शकत. मी तुमच्याबरोबर येते. आता उमा तिला जवळ घेते. हे बघून श्रीनूला खूप लाज वाटते. रघुनाथ म्हणतो, लाली मी सगळ्यावर पाणी फेरलं, पण ह्या घरातील एक गोष्ट मला हवी आहे. मिळेल? लाली म्हणते, त्याची किंमत काय आहे ना, त्यावर ते ठरेल. हां? रघुनाथ म्हणतो, सगळ्यात महागडी आहे. लाली म्हणते, कोणती? तो म्हणतो, आईचा फोटो. लाली म्हणते, जा ना जा, घेऊन जा, काहीच हरकत नाही. रघुनाथ फोटो काढायला जातो. बंधू आणि शिनू आडवे येतात. बंधू रडत म्हणतो, दादा तू असं कसं करू शकतो? तू आईला वचन दिलं होतं ना, तू आम्हाला कधीच सोडून जाणार नाही. दादा मी तुझ्या पाया पडतो, हवं तर ताईच्या वतीने माफी मागतो. तो एवढा रडत असतो आणि म्हणतो, दादा दादा नको ना जाऊ. रघुनाथ म्हणतो, बंधू मी कुठेही जात नाही. मी तुमच्याच बरोबर आहे, तुमच्या जवळ आहे. कधी पण मला अडीअडचणीला आवाज दे, मी लगेच येईल. बंधू बोलायला लागतो. रघुनाथ म्हणतो, बंधू नको थांबूस मला. शिनू म्हणतो, दादा मामा. रघुनाथ म्हणतो, नका काळजी करू. मी आणि माझं कुटुंब आम्ही मांगरात राहू. आता रघुनाथ फोटो काढतो आणि जायला लागतो. त्याच्या मागे उमा पण जात असते. आता तर श्रीनू डोक्यालाच हात लावतो आणि कांता त्याला सावरत असतो. रघुनाथ, उमा आणि ओवी बाहेर येतात. रघुनाथ उमाच्या हातात दाजेचा फोटो देतो आणि चप्पल खाली टाकतो. तेवढ्या शिनू चप्पल उचलतो आणि पळायला लागतो. रघुनाथ म्हणतो, शिनू. पण शिनू मात्र मोठ्याने रडायला लागतो आणि म्हणतो, दादा मामा मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. ऐक ना दादा मामा. रघुनाथ म्हणतो, शिनू माझ्या चपला दे. शिनू म्हणतो, मी चपलाच देणार नाही. ए नको ना रे जाऊ, तू का सोडून जातो आम्हाला? रघुनाथ म्हणतो, उगाचच हट्ट करू नको. तुला भेटायचं असेल ना, तू आम्हाला भेटायला येऊ शकतोस. शिनू म्हणतो, त्यापेक्षा तूच राहा ना इथे. तू निघून गेला तर मला कोण आहे? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. रघुनाथ म्हणतो, शिनू मला अडू नकोस. तो मी अडवणार. तू मला मारहाण, मी नाही ऐकणार तुझं. तू जर इथून निघून गेला ना, आम्ही नाही राहू शकत. आता रघुनाथला भरून येतं. तो जाऊ दे रे, मी नाही राहू शकत. तो आता बिनचपल्याचं पाऊल टाकायला जातो. पण बंधू स्वतःच्या हातावर त्याचा पाय झेलतो आणि म्हणतो, दादा. त्याच्याकडे बघून सगळे बघतच राहतात. रघुनाथ म्हणतो, बंधू. तो म्हणतो, दादा आयुष्यभर आमच्यासाठी वनवन फिरलास, त्याचं तेवढं तरी पांग फेडू दे रे दादा. आई गेल्यानंतर तिची पोकळी जाणवत होती. आता तू पण जातो म्हटल्यावर डोक्यावरचं छप्पर गेल्यासारखंच वाटतंय. मोठ्याने रडत म्हणतो,
पोरकं झाल्यासारखं वाटतंय दादा. आता रघुनाथ पण रडायला लागतो आणि म्हणतो, बंधू उठ. मी कित्येक घरात बघितलं, भाऊ भाऊ एकत्र राहत नाही. भावांभावांमध्ये वैर असतं. पण मी खूप नशिबाने मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला. बंधू म्हणतो, होय ना दादा, मी तुझ्या पाया पडतो. मला अनाथ करून जाऊ नकोस. दादा चल, मी पण येतो तुझ्याबरोबर. श्रीकांत म्हणतो, बंधू कुणाला कुठेही जायची गरज नाही. मला बांद्र्याला नोकरी मिळाली. मी 3 दिवस तिकडेच गेलो होतो. मी माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी आणि बायकोसाठी व्यवस्थित कमवू शकतो. आता कांता रागात जातो आणि दात खाऊन म्हणतो, लाले तू निशीला मगाशी बोलली होती ना, मग आत्ताच्या आत्ता तुझा बोजा बिस्तारा बांध आणि आत्ताच्या आत्ता निघ चल. पण लाली मात्र चांगलीच रागात असते. बंधू म्हणतो, आत्ताच्या आत्ता आपण बांद्र्याला चाललोय. मी अगदी उद्यापासून नोकरीवर जाऊ शकतो. तुला खाणं पिणं कपडा लागता आणि डोक्यावर छप्पर पाहिजे होतं ना, ते मी सगळ्याच्या सगळं देऊ शकतो. चल चल चल. लाली म्हणते, नाही येणार. माझं हक्काचं घर असताना मी इथून नाही येणार. ओवी तिच्याकडे बघायला लागते आणि मंजू लालीकडं खूप रागाने बघत असते. श्रीकांत म्हणतो, ठीक आहे, मी आणि शिनू हे घर सोडून जातोय. आतापर्यंत दायजे, दादा आणि उमा वहिनींना बघून ह्या घरात राहत होतो. आता ते तिघं ह्या घरात नसतील तर मला ह्या घरात राहण्यात काही रस नाही आहे. शिनू म्हणतो, मलासुद्धा. मी येतो तुमच्याबरोबर. दादा आणि उमाई नसेल राहणार तर मी नाही राहू शकत. लाली म्हणते, जा जा, जिकडं जायचं ना तिकडे जाऊन राहावा. मी पण बघते किती दिवस राहता ते. नाक मोठीत धरून माझ्यासमोर यावं नाही लागलं ना तर नावाची लाली नाही. रघुनाथ म्हणतो, श्रीकांतराव तुम्ही कुठेही जाऊ नका. तिला कधीच अंतर देऊ नका. लालीला तुमची खूप गरज आहे. बंधू, लाली तुझी मोठी बहीण आहे. तिचा व्यवस्थित आदर कर. पण लाली मात्र वाकडं तोंड करत असते. आता रघुनाथ उमाच्या हातातून फोटो घेतो आणि जायला लागतो आणि पुन्हा एकदा मागे वळून घराकडे बघत असतो. तो आता निघून जातो आणि शिनू, उमाई आणि दादामामा म्हणून मोठ्याने ओरडतो. लाली मात्र प्रॉपर्टीचे कागद बघत असते आणि मोठ्या त्वऱ्यात स्माईल करते. शिनू रघुनाथची चप्पल छातीला पकडतो आणि रडत असतो. रघुनाथ, उमा, निशी, ओवी आणि नीरज एका जुन्या घरात येतात. रघुनाथ उमाकडे फोटो देतो, घराचं दार उघडतो आणि उंबऱ्याला नमस्कार करतो. आता सगळेजण आत जातात आणि बघतात तर इकडे तिकडे पोती अस्तव्यस्त पडलेले असतात. आता उमा कमरेला पदर खोचते, हातात झाडू घेते. तर ओवी पण आवरायला लागते. निशी म्हणते, आई तो झाडू दे, मी आवरून घेते. उमा म्हणते, अगं तू काय करते, तू माहेरवाशीने. निशी म्हणते, आई मी माहेरवाशीन म्हणून आले नव्हते, तुझी मुलगी म्हणून आले होते. हे असं बोलून तू पण मला परक केलंस ना. ती आता बाहेर पळायला लागते. उमा ओरडते, निशी निशी, पण निशी निघून जाते. नीरज म्हणतो, आई मी तिला समजवतो. तो आता निशी निशी करत तिच्या मागे पळतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.